जानेवारी ते मार्चची जर आकडेवारी आपण पाहिली तर 565 लोक हे लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडलेत. गेल्याच आठवड्यामध्ये डोंबिवलीमध्ये 2 घटना घडल्या, ज्यामध्ये रिया नावाची 26 वर्षाची मुलगी देखील मृत्युमुखी पडली. खरं तर लोकल सेवा, लोकल फेऱ्या या वाढवाव्यात आणि हा किती महत्वाचा मुंबईकरांसाठी प्रश्न आहे, याकडे कोणत्याच नेत्याचं लक्ष नाहीये. कारण कोणताही नेता किंवा कोणताही खासदार, कोणताही आमदार त्याचे नातेवाईक खरंच लोकल ट्रेनने प्रवास करत असतील का? जर ते प्रवास करत असतील तर त्यांना कळेल की संध्याकाळी जो ऑफिसमधून सुटण्याचा वेळ आहे त्यामध्ये लोक किती लटकून जातात. गुराढोरासारख्या आतमध्ये लोकांची गर्दी कोंबलेली असते. त्या ठाणे स्टेशनमधून तर जो चढतो त्याला 51 का 101 तोफांची सलामी आहे की तो व्यक्ती ट्रेनमध्ये चढतो ठाण्याला आणि मग त्याला जिथे कुठे उतरायचंय तो उतरतो. तर गांभीर्यानं या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं